नमस्कार, स्वागत आहे तुमचं रुपालीज फूड कल्चरमध्ये। सध्या सर्वत्र तापमानात प्रचंड वाढ झालेली आहे आणि अशा या भयंकर गरमीमध्ये मस्त थंडगार आईस्क्रीम, कुल्फी, फालुदा सर्वांनाच खायला आवडतो। मग आईस्क्रीम खायचंच तर मग नैसर्गिक फ्लेवरचं आणि नैसर्गिक फळापासून बनवलेलं का नाही खायचं? तर बाजारात सध्या खरबूज, टरबूज मुबलक प्रमाणात मिळत आहेत। तर आज आपण अगदी खरबुजापासूनच परंतु खरबुजामध्येच आईस्क्रीम तयार करणार आहोत। ज्यांना खरबूज खायला आवडत नाही ना, तर त्यांना अशा पद्धतीने खरबुजामधील आईस्क्रीम खायला नक्कीच आवडेल। करायला अतिशय सोपी रेसिपी आहे आणि खायला तर अतिशय अप्रतिम असं हे आईस्क्रीम तयार होतं आणि सर्वांनाच आवडेल याची मला खात्री आहे। चला पटकन सुरुवात करूया। आईस्क्रीम बनवण्यासाठी मी आता गॅसवर कढई ठेवली आहे। कढईमध्ये सुरुवातीला थोडंसं पाणी घातलं आहे म्हणजे दूध याला तळाशी चिकटणार नाही। तर आता यामध्ये 1.5 लिटर मी म्हशीचं फुल फॅट असं दूध घेतलेलं आहे। सकाळी दूध छान तापवलं होतं आणि फ्रीजमध्ये ठेवलं होतं, त्यामुळे छान अशी जाडसर साय याच्यावर आली आहे आणि साईसकट मी आता हे दूध इथे वापरणार आहे। तर अशा पद्धतीने आपण ही साय सगळी दुधामध्ये छान अशी मिक्स करून घेऊ। साय वापरल्यामुळे काय होतं की जे तयार होणारं आईस्क्रीम आहे ते छान असं क्रीमी तयार होतं आणि आपल्याला वेगळी अशी आपल्याला व्हिपिंग क्रीम म्हणा किंवा अमूल क्रीम म्हणा असं कुठलीही क्रीम वापरण्याची गरज पडत नाही। तर आता यामध्ये चवीनुसार मी साखर घातलेली आहे। तर साधारण 4 टेबलस्पून अशी साखर घातली आहे। तर आता साखर आपल्या आवडीनुसार आपण कमी अधिक करू शकता। तर आता दूध एकीकडे तापत आहे आणि एका वाटीमध्ये मी इथे 4 चमचे असं कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। तर ही व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे। आता एकीकडे दूध छान असं उकळत आहे आणि जी कडेकडीला लागलेली साय आहे तर तीसुद्धा आपण यामध्ये मिक्स करत आहोत। तर अशा पद्धतीने आता इथे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि हे दूध चांगलं असं आपल्याला आटून घ्यायचं आहे। तर खूप जास्त आटवण्याची गरज नाही, कारण आपण यामध्ये कस्टर्ड पावडर वापरणार आहोत, त्यामुळे अगदी दूध लवकरच आपला आळून येईल। तर आता बघा यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे आणि अशा पद्धतीने याची कस्टर्ड पावडरची पेस्ट तयार करून घेतली आहे। तर आता ही कस्टर्ड पावडरची पेस्ट आपण एका हाताने यामध्ये टाकूया आणि लगेच आता ही आपण या दुधामध्ये मिक्स करून घेऊ। तर अशा पद्धतीने जरा फास्ट आपल्याला फिरून घ्यायचं आहे म्हणजे या कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या तयार होणार नाही। तर आता बघा कस्टर्ड पावडर टाकता क्षणीच आपलं दूध छान असं घट्ट आणि दाटसर तयार झालं आहे। तर आता ही कस्टर्ड पावडर या दुधामध्ये आपल्याला 7 ते 8 मिनटं चांगली अशी शिजू द्यायची आहे। तर बघा खूप छान अशी याला एक अशी चकाकी आलेली आहे, ग्लेज आलेली आहे आणि छान असं शिजत आहे। तर 7 ते 8 मिनटानंतर बघा अशा पद्धतीने चमच्याला जेव्हा आपण असं रेष ओढून बघितली बोटाच्या साहाय्याने तर अगदी क्लिअर अशी बोट ओढली जाते आणि आपलं इथे कस्टर्ड छान असं शिजून झालं आहे। तर आता गॅस बंद करूया आणि आता हे पूर्णपणे आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया। आता आपण खरबुजाची आईस्क्रीम करणार आहोत, त्यामुळे मी इथे खरबूज वापरणार आहे। तर आता खरबूज वापरताना मी पहिले स्वच्छ धुवून घेतलं आहे। त्याचं समोरचं जे टोक आहे ती आपण याला कॅप म्हणून वापरणार आहोत। तर ती अलगद अशी मी कापून घेतली आणि आता यामध्ये आपल्याला बियाचा पार्ट वेगळा करायचा आहे आणि खरबुजाचा गर आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हलकंसं असं कोरून घ्यायचं आहे आणि यातल्या बिया सेपरेट करायच्या आहे। तर आता ह्या बिया आपल्याला फेकून देण्याची गरज नाही, कारण या बियापासून आपण छान असं सरबतसुद्धा करू शकतो। तर याची रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे, आपण नक्की चॅनलला बघू शकता। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे यातला गर काढून घ्यायचा आहे। खूप जास्त आपल्याला कोरायचं नाही, त्यामुळे काय होईल आपली साल उघडी पडेल आणि आपला आईस्क्रीम यामध्ये चांगल्या पद्धतीने सेट होणार नाही। म्हणून अगदी थोड्याच याच्यामध्ये आपल्याला एकसारखे असं गर काढून घ्यायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने आता खरबुजाचा पूर्ण गर काढून झाला आहे आणि आता तो आपण मिक्सरवर छान ब्लेंड करून घेऊ। तर बघा एकसारखं ब्लेंड झालं आहे। कुठे कुठे असे खरबुजाचे तुकडे आले असतील तर काहीच हरकत नाही, ते आईस्क्रीम खातेवेळी खायला खूप छान लागतात। तर बघा आता एकीकडे आपलं कस्टर्ड छान असं थंड झालं आहे आणि
आणखी थंड झाल्यानंतर दाटसर झाला आहे. तर आता याला आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. तर ज्या भांड्यामध्ये आपण खरबूजाला ब्लेंड करून घेतलं ना, त्याच भांड्यात आपण काढून घेऊ आणि आता यालासुद्धा आपण एकदा चांगलं असं ब्लेंड करून घेऊ. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण कस्टर्ड छान असं मिक्सरवर फिरून घेऊ तर अगदी छान फाईन अशी पेस्ट तयार होते आणि आपलं आईस्क्रीम असं स्मूथ तयार होतं. तर आता बघा छान अशी पेस्ट आपली इथे करून झालेली आहे आणि एका पातेल्यामध्ये मी आता ही कस्टर्डची पेस्ट काढून घेऊया. आणि आता एकीकडे आपण जी खरबुजाची पेस्ट तयार करून घेतली आहे तीसुद्धा आता यामध्ये आपण मिसळून घेऊ. तर आता चमच्याच्या साहाय्याने छान असं ढवळून घेऊया. तर आता बघा थोडासा रंग बदलला आहे आणि आता जे आपण खरबूज इथे तयार करून ठेवले होते आईस्क्रीम सेट करण्यासाठी, आता त्यामध्ये आपण हे खरबुजाचं आणि कस्टर्डचं मिश्रण यामध्ये भरून घेऊ. तर अशा पद्धतीने भरायचं आहे की आपल्याला झाकण अलगद यामध्ये ठेवता आलं पाहिजे. तर आता यामध्ये टूटी फ्रुटी मी साधारण 1-1 चमचा यामध्ये घालून घेतली आहे आणि काजू बदाम म्हणजे ड्रायफ्रूटची कतरणसुद्धा यामध्ये मी घालत आहे. आता ही चमच्याच्या साहाय्याने आपण छान अशी मिक्स करून घेऊ म्हणजे ती आतमध्ये सगळीकडे छान अशी मिसळेल. आता दुसऱ्या खरबुजामध्ये सुद्धा आपण अशाच पद्धतीने हे ड्रायफ्रूटचे तुकडे आणि टूटी फ्रुटी छान असे मिक्स करून घेऊ. तर बघा आता अशा पद्धतीने सगळ्या मिश्रणामध्ये ही ड्रायफ्रूट आणि टूटी फ्रुटी छान मिसळली आहे. आता जे आपण तोंडावरचे याचे जे काप देऊन घेतलेला होता त्याला आपण झाकण म्हणून याचा वापर करणार आहोत. तर बघा आता छान असं आपण याच्यावर झाकण ठेवलं आहे आणि आता हे खरबूज असे अलगद आपल्याला फ्रीझरमध्ये सेट करून घ्यायचे आहे. तर आता जे मिश्रण उरलं आहे ना ते एका बॉक्समध्ये मी टाकून घेत आहे आणि आता त्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने काही टूटी फ्रुटी आणि ड्रायफ्रूट आपण यामध्ये घालून घेऊ आणि सगळीकडे असं छान मिक्स करून घेऊ. तर बघा एवढूशा मिश्रणामध्ये आपलं खूप मोठ्या प्रमाणात असं आईस्क्रीम तयार झालं आहे. तर घरच्या घरी अतिशय सात्विक पद्धतीने आणि अतिशय पौष्टिक असं खरबुजापासून आपण हे आईस्क्रीम तयार करतो आहे आणि खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये हे आईस्क्रीम अतिशय स्वस्तात तयार होत आहे. तर आता हा बॉक्ससुद्धा आपण फ्रीझरमध्ये सेट करण्यासाठी ठेवून देऊ. तर आता रात्रभर हे खरबुजामधील आईस्क्रीम आपण छान असं सेट करून घेतलं आहे. खूप मस्त असं सेट झालं आहे. बघा एकदा धारदार चाकूने आपण हे छान असं जसं खरबूज कापतो ना तशाच पद्धतीने याच्या फोडी तयार करून घ्यायच्या आहे. अगदी खरबूज खाल्ल्याचाच आपल्याला फिलिंग येईल आणि आईस्क्रीमचा सुद्धा स्वाद त्याच्यामध्ये येईल. अतिशय अप्रतिम असं हे आईस्क्रीम तयार होतं. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल याची मी तुम्हाला खात्री देते. तर ही रेसिपी नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.